अगर हम कुछ भी करना चाहते हैं तो हमको ये जानना है मैं कौन है, मैं कहां से आया और मैं क्या करता हूं। मेरी योजना क्यों मेरे प्रश्नों का उत्तर मिलता नहीं है, तो क्यों हमारा जीवन को आशीष नहीं मिलता, हमें देखना है। पढ़िए। यहोवा तो अपने बड़े नाम के कारण अपनी प्रजा को न तजेगा, अपने प्रजा को न त्यजेगा, क्योंकि यहोवा ने तुम्हें अपनी इच्छा से अपनी प्रजा बनाया है। हालेलुया बोलो जोर से। हालेलुया। तो क्यों बनाया परमेश्वर ने? ಯಾಕ್ ಮಾಡ್ಯಾನ ದೇವ್ರ? हमारी सोच से नहीं बनाया, ನಮ್ಮ ವಿಚಾರ ಪ್ರಕಾರ हमारी ಮಾಡಿಲ್ಲ, विचार से नहीं बनाया। ನಮ್ಮ ವಿಚಾರ ಪ್ರಕಾರ मैं ಮಾಡಿಲ್ಲ। पुरुष बन के जन्मना चाहिए ನಾನು या मैं ಗಂಡ್ಮಗಳಾಗಿ स्त्री ಹುಟ್ಟಬೇಕು, बनकर जन्मना चाहिए, ಹೆಣ್ಮಗಳಾಗಿ क्या मैं ಹುಟ್ಟಬೇಕು, मैनेजर बनने के लिए जन्मना ನಾ चाहिए, ಮ್ಯಾನೇಜರ್ ಆಗಿ मैं इस ಬರಬೇಕು, कलीसिया को चलाने के लिए जन्मना चाहिए। ಕಲಿಶ ನಡ್ಸಾಕ ऐसा किसी का भी विचार नहीं है। ಯಾರ್ದ ವಿಚಾರ ಪ್ರಕಾರ ಮಾಡಿಲ್ಲ ದೇವ್ರು। विचार एक ही है, ವಿಚಾರ ಒಂದೇ ಐತಿ। परमेश्वर ದೇವ್ರು अपनी प्रजा को ತನ್ನ ಪ್ರಜೆಕ कभी नहीं छोड़ेगा, ಯಾವಾಗೂ ಬಿಡೋದಿಲ್ಲ, कभी नहीं त्यागेगा। ಯಾವಾಗ ತ್ಯಾಗ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ। क्यों इतना परमेश्वर ने हमसे प्रेम किया है? ಯಾಕ ದೇವ್ರ ನಮ್ಮನ್ನ ಇಷ್ಟ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ಯಾನ? इसलिए उसने क्या बोला उधर? ಅವ್ರು ಏನ್ ಹೇಳ್ಯಾರ ಅಲ್ಲಿ? क्योंकि परमेश्वर ಯಾಕಂದ್ರ ದೇವ್ರು हमको ನಮ್ಮನ್ನ अपने प्रजा को ತಮ್ಮ ಪ್ರಜೆಗೆ वो अपनी मर्जी से बनाया। ತನ್ನ ಮರ್ಜಿ ಪ್ರಕಾರ ಮಾಡ್ಯಾನ, किसकी मर्जी से बनाया? ತನ್ನ ಪ್ರಕಾರ ಮಾಡ್ಯಾನ। किसकी मर्जी से मैं मनुष्य बन गया? ಯಾರ ಮರ್ಜಿ? ದೇವರ ಮನುಷ್ಯ ಮಾಡ್ಯಾನ। है ना? इसलिए मैं वो करता हूँ, मैं ये करता हूँ, ये नथिंग यानी बड़ी कुछ ನಾ भी नहीं। ಇದು ಮಾಡ್ತೀನಿ, ನಾ ಅದು ಇರ್ತೀನಿ, ಅದು ಏನು ಇಲ್ಲ ದೇವ್ರ ಮುಂದೆ। कुछ भी आप करना चाहते ನೀವ್ ಏನ ಮಾಡಿದ್ರ वो परमेश्वर का योजना है। ಅದು ದೇವರ ಯೋಜನಾ। है ना? हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। सामर्थ्य देने वाला कौन है? ಸಾಮರ್ಥ್ಯ ಕೊಡವ ಯಾರು? परमेश्वर। ದೇವ್ರು। सामर्थ्य को नकार छुड़ाने वाला कौन है? ಸಾಮರ್ಥ್ಯ ಕಸ್ಕೊಳ್ಳವ ಯಾರು? परमेश्वर। उन्नति करने वाला कौन है? ಉನ್ನತಿ ಮಾಡವ ಯಾರು? परमेश्वर। ದೇವ್ರು। अनुग्रह देने वाला कौन है? ಅನುಗ್ರಹ ಕೊಡವ परमेश्वर। ಯಾರು? मुझे आगे लेके जाने वाला कौन है? ನನ್ ಮುಂದ್ ತಗೊಂಡ್ ಹೋಗವ परमेश्वर। ಯಾರು? क्योंकि उसने मुझे अपने मर्जी से बनाया, ಯಾಕಂದ್ರ ತನ್ನ ಮರ್ಜಿಲಿದ್ದ ನನಗ್ ಮಾಡ್ಯಾನ। है ना? इसलिए अपने आप को देखो, ನಿಮ್ಮನ್ನ ನೀವು ನೋಡ್ಕೋರಿ, बोलो, अपने मन में सोचो, ನಿಮ್ ಮನಸ್ಸೊಳಗ ಅನ್ಕೋರಿ, क्यों परमेश्वर ने मुझे बनाया? ಯಾಕ ನನಗ ದೇವ್ರ ಮಾಡ್ಯಾನ? क्यों परमेश्वर ने मेरे को रचाया? ಯಾಕ ದೇವ್ರ ನಮ್ಮ ರಚಿಸ್ಯಾನ? क्या इसी तरीका से दुख भोगने के लिए, ಯಾ ಇದು ದುಃಖ या ಅನುಭವಿಸಕ್- इसी तरह के लिए प्रश्न करने के लिए? ಇದ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಾಕ ನನಗ ಹುಟ್ಸ್ಯಾನ? क्या योजना है परमेश्वर का? ಏನ್ ಯೋಜನಾ ಐತಿ इसलिए ದೇವ್ರ? परमेश्वर ये नहीं कहता है ದೇವ್ರ ಇದು ಹೇಳಂಗಿಲ್ಲ, तुमको मैंने बनाया किसके लिए? ನಿಮ್ಮನ್ನ ಮಾಡ್ಯಾನ ಎದಕ್? मेरे मर्जी के लिए। ನನ್ನ ಮರ್ಜಿ ಸಲುವಾಗಿ ಮಾಡೇನಿ, किसके मर्जी के लिए? ನನ್ನ ಮರ್ಜಿ ಸಲುವಾಗಿ कितना दिन जीना, कितना दिन मरना, वो सब उसकी हाथ में। ಎಷ್ಟು ದಿನ ಜೀವಂತ कौन ಇರ್ಬೇಕು, बीमार गिरना, कौन चंगा रहना, सब उसकी हाथ में। ಯಾರ ರೋಗನ್ಯಾಗ ಯಾರ ಆರೋಗ್ಯ लेकिन ये जानना जरूरी है, मुझको परमेश्वर ने बनाया। ಅದ್ರಾಗ ನಮ್ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಐತಿ। किसके लिए बनाया? ಎದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮನ್ನ ಮಾಡ್ಯಾನ? कैसे बनाया? ಯಾಕೆ ಮಾಡ್ಯಾನ? पढ़ी, वापस पढ़ी, हिंदी में वापस पढ़ी। ಸರಿಯಾಗಿ ಓದ್ರಿ। यहोवा तो अपने बड़े नाम के कारण यहोवा तो अपने बड़े नाम के कारण अपनी प्रजा को न तजेगा, अपने प्रजा को न त्यजेगा, क्योंकि यहोवा ने तुम्हें अपनी ही इच्छा से अपनी प्रजा बनाया है। तो ये ताली बजाए सब लोग। बोलो, मैं परमेश्वर का नजर में आया, ನಾ ದೇವ್ರ मैं परमेश्वर का गिनती में आया, ನಾ ದೇವ್ರ और मैं परमेश्वर का प्रजा में शामिल हुआ। परमेश्वर का प्रजा, ದೇವ್ರ ಪ್ರಜಾ, उसमें मैं शामिल हुआ। ಅದ್ರಾಗ ನಾ प्रभु ಶಾಮಿಲ್ तू धन्य है, ದೇವ್ರಿಗೆ ನಾ ಧನ್ಯ। तूने मुझको बनाया। ಅವ್ರ ನಮ್ಮನ್ನ ಮಾಡ್ಯಾನ, कौन बनाया? ಅವ್ರ ನಮ್ಮನ್ನ ಮಾಡ್ಯಾನ। गॉड से गॉड। हालेलुया बोलो ना, कौन बनाया? तुम जो कुछ भी बनने के लिए जा रहा है ಅವ ಏನ್ ಮಾಡಾಕ ಆತನ वो महत्व का नहीं, ಅದು ಮಹತ್ವದಲ್ಲ, तुमको जिसने बनाया है ನಿನಗ ಯಾರು ಮಾಡ್ಯಾರ वो महत्व का है। ಅವು ಮಹತ್ವದ ಐತೆ। है ना? हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। जब भी पेड़ लगाता है ಯಾವಾಗ ಗಿಡ एक ಹಚ್ತೀವಿ छोटा रहता है, ಒಂದ್ ಸಾನಿ बाद ಇರ್ತದೆ, में बढ़ने का बाद, बड़ा दिखने का बाद ಅದು ದೊಡ್ಡ ಆಗಿಂದ उसको बहुत लोग नजर मारेंगे, वाह ಅದಕ್ಕೆ कितना ಬಹಳ बड़ा, ಜನಕ್ಕ ನೋಡ್ತಾವ, कितना ವಾವ್ बड़ा पेड़ है, ಎಷ್ಟು कितना ದೊಡ್ಡ ಗಿಡ, ठंडा हवा है, ಎಷ್ಟು ಸಣ್ಣ कितना ಗಾಳಿ ಐತಿ, कितना अच्छा आदमी है, ಎಷ್ಟು बहुत ಒಳ್ಳೆ- बड़ा मैनेजर है, इंजीनियर है, एडवोकेट है। हालेलुया बोलो जोर से। ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಅಡ್ವೊಕೇಟ್, ವಕೀಲ ಎಲ್ಲ है ना? ಏನೇನು हालेलुया बोलो। ये कोई महत्व का नहीं है। ಇದು ಮಹತ್ವದಲ್ಲ। आपको परमेश्वर ನಿಮ್ಮನ್ನ ದೇವ್ರು अपनी मर्जी से बनाया, ತನ್ನ ಮರ್ಜಿಲೆ ಮಾಡ್ಯಾನ,
अपने आप को देखकर बोलना, ನಮ್ಮನ್ನ ನಾವು ನೋಡ್ಕೊಂಡು ಅನ್ಬೇಕು क्यों बनाया प्रभु? ಯಾಕೆ ಮಾಡ್ಯಾನ ದೇವ್ರೆ और वो छोड़ेगा नहीं है, ಅವ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ और वो त्यागेगा नहीं है, ಅವ ತ್ಯಾಗ वो ಮಾಡಂಗಿಲ್ಲ दुख देगा नहीं ಅವ है, ದುಃಖ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ वो आपको हाथ छोड़ देगा नहीं है। ನಿಮ್ಮನ್ನ ಕೈ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ लेकिन क्यों इतना परेशान हम लोग हो रहा है? ಯಾಕೆ ನಾವು ಇಷ್ಟು ಪರಿಶಾನ್ ಆಗಾಕತ್ತೀವಿ कितना परेशान हो रहे हैं हम लोग? ಎಷ್ಟು ಪರಿಶಾನ್ उत्पत्ति ಆಗಾಕತ್ತೀವಿ अध्याय 1 में, ಆದಿ हालेलुया, ಕಂಡವಳ ಒಂದರಾಗ उत्पत्ति अध्याय जेनेसिस चैप्टर 1 चैप्टर 26, हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. तो उधर लिखा है ಅಲ್ಲಿ ಬರ್ದ- परमेश्वर आपको एक अधिकार देने के लिए बनाया। ನಿಮ್ಮನ್ನ ಒಂದ್ ಅಧಿಕಾರ ಕೊಡಕ 26 पढ़िए, हालेलुया, 26 पढ़िए। फिर परमेश्वर ने फिर कहा, परमेश्वर ने कहा, हम मनुष्य को मैं मनुष्य को अपने स्वरूप के अनुसार अपने स्वरूप के अनुसार अपनी समानता में बनाए अपने समानता में बनाया। और वे समुद्र की देखो, मछलियों वो समुद्र की मछली खा सकता है कितना भी, और आकाश के पक्षियों आकाश की पक्षी को पाल सकता है, ला और के घर- पिंजरे में रख सकता है कितना भी, और घरेलू पशुओं और घरेलू पशु को ला के पाल सकता है, कुत्ता को पाल सकता है, और बिल्ली सारी को पाल पृथ्वी सकता है, पर हाँ? और सारी पृथ्वी और पर सारे पृथ्वी पर और सब रेंगने वाले सब जंतुओं रेंगने वाले जंतुओं को पर जो पृथ्वी पर रेंगते हैं जो पृथ्वी पर रेंगते हैं। अधिकार रखे। कितने लोगों को मालूम पड़ा? अगर आप ನೀವು परमेश्वर का नियंत्रण में रहेगा तो, ದೇವರ ನಿಯಂತ್ರಣ ಒಳಗಿದ್ರೆ परमेश्वर की बातों में रहेगा तो, ದೇವರ ಮಾತಿನ ये ಒಳಗಿದ್ರೆ सब चीजों के ऊपर आप अधिकार कर सकता ಇದು है। ಎಲ್ಲಾರ ಮ್ಯಾಗ ನೀವು ಅಧಿಕಾರ इससे ಮಾಡಕ कोई भी हानि नहीं हो सकता। ಯಾವ್ದು ಹಾನಿಕ ಆಗಂಗಿಲ್ಲ हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ. इधर देखो, अपने बच्चे बात नहीं सुन रहा है, ಇದರ ನಿಮ್ ಮಕ್ಕಳ ಮಾತು पति ಕೇಳಂಗಿಲ್ಲ बात नहीं सुन रहा है, ಗಂಡ ಮಾತು पत्नी ಕೇಳಂಗಿಲ್ಲ बात नहीं सुन रहा है। ಹೆಂಡತಿ ಮಾತು ಕೇಳಂಗಿಲ್ಲ क्या परमेश्वर ಏನ್ ದೇವ್ರು? परमेश्वर हमको बनाया ये सब चीजों के ऊपर अधिकार करने के ದೇವರ लिए। ಇದರ ಎಲ್ಲ ಮ್ಯಾಗ ಅಧಿಕಾರ ಕೊಡಕ್ अभी इधर हमारा अधिकार चल रहा ही नहीं है। ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರ क्यों ನಡೆಯಕತ್ತಿಲ್ಲ चल रहा नहीं है भाई? ಯಾಕೆ ನಡೆಯಕತ್ತಿಲ್ಲ क्यों? परमेश्वर ने आपको एक अधिकार देने के लिए बनाया गया था, ಯಾಕೆ ನಿಮ್ಗ ಅಧಿಕಾರ ಕೊಡಕ್ लेकिन आपके अधिकार क्यों नहीं चल रहा है? ನಿಮ್ಮ ಅಧಿಕಾರ ಯಾಕೆ ನಡೆಯಕತ್ತಿಲ್ಲ है ना? हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ. चलना चाहिए कि नहीं चलना? ನಡಿಬೇಕಿಲ್ಲ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. क्यों मुझे बनाया? ಯಾಕೆ ನನ್ನನ್ನ अपने ಮಾಡ್ಯಾನ प्रजा को बनाया उसने। ತನ್ನ ಪ್ರಜೆಕ್ ಮಾಡ್ಯಾನ हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ. जब मैं सिंगल था, एक था हम लोग, खाली हम लोग कुछ नहीं जानते थे, ನಾವು कुछ नहीं जानते थे, ನಮಗ್ ಏನು ಗೊತ್ತಿದ್ದಿಲ್ಲ प्रजा क्या चीज होते मालूम नहीं थे। ಪ್ರಜಾ ಏನ್ ಅನ್ನೋದು हम ಗೊತ್ತಿದ್ದಿಲ್ಲ खाली सोचते थे कि हालेलुया बोलो जोर से, ಹಾಲೆಲೂಯಾ. बड़ा बड़ा राजा महाराजाओं का प्रजा होता है, ಒಬ್ಬ ರಾಜ ಮಹಾರಾಜನ್ ಪ್ರಜಾ ಇರ್ತತಿ लेकिन परमेश्वर का भी प्रजा होता है, ದೇವರದನ ಪ್ರಜಾ ಇರ್ತತಿ और उसमें आपको गिना गया है। ಅದ್ರಾಗ ನಿಮ್ಮನೆ जितने भी लोग इसमें बैठा है, ಇದ್ರಾಗ ಎಷ್ಟು ಜನ ಕುಂತಾರ उसको परमेश्वर संभालता है, ಅವ್ರಿಗೆ ದೇವ್ರ ಸಂಭಾಳಿಸ್ತಾನ उसको न त्यागेगा, ಅವ್ರ ತ್ಯಾಗ उसको ಕೊಡೋದಿಲ್ಲ नहीं छोड़ेगा, ಅವ್ರಿಗೆ और ಬಿಡಂಗಿಲ್ಲ जितने भी अधिकार उसको दिया है ಎಷ್ಟ್ अधिकार वो ಕೊಟ್ಟಾನ सब चीजें उससे मिलेगा। ಅದ್ರಾಗ ಎಲ್ಲ ನಿಮ್ಮನ್ನ ಸಿಗ್ತದೆ लूका अध्याय 10 में बताता है, ಲೂಕ मैंने 10 तुझे सांप के ऊपर अधिकार दिया है, ನಿನಗ ಹಾವು ಮ್ಯಾಗ ಜಿಂಚು ಮ್ಯಾಗ बिच्छू का ऊपर अधिकार दिया है, ಸೋಳಿದ ಮ್ಯಾಗ ಅಧಿಕಾರ ಕೊಟ್ಟಾನ बीमारियों का ऊपर अधिकार दिया है, ಬಿಮಾರಿ ಮ್ಯಾಗ ಅಧಿಕಾರ दुष्ट के ಕೊಟ್ಟಾನ ऊपर अधिकार दिया है, दुष्ट का ऊपर अधिकार दिया ದುಷ್ಟರ है। ಮ್ಯಾಗ ಅಧಿಕಾರ ಕೊಟ್ಟಾನ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. कितने लोगों को मालूम पड़ा? ಎರಡ್ ಜನ ಗೊತ್ತೈತಿ बाजू वाला को बोल, डरो मत, ಬಾಜುದವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ರಿ ಹೆದರ್ಬೇಡ್ರಿ सामर्थ्य दिया है मुझे, ಸಾಮರ್ಥ್ಯ ಕೊಟ್ಟಾನ दुष्ट आत्मा को आदेश देने का सामर्थ्य दिया है, ದುಷ್ಟ ಆತ್ಮದ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಕೊಟ್ಟಾನ सांप ಬಿಡುಗಡೆ. को उठाने का सामर्थ्य दिया है ಹಾವು ಎಬ್ಸಾಕ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಕೊಟ್ಟಾನ है ना? बिच्छू को हम उठा सकते हैं, रौंद सकते हैं। ಆದ್ರ ಚೋಳ. ಹೊಡ್ಯಾಕಾಗದ ಚೋಳಿಗೆ कितने लोग अलग कळ ಎರಡ್ ಜನಕ್ ತಿಳಿತ हालेलुया बोलो जोर से। इसीलिए मेरे प्रियो, ಅದಕ್ಕಾಗಿ ನನ್ ಪ್ರಿಯರೇ परमेश्वर ने सारे अधिकार मनुष्य को दिया है, ದೇವ್ರ ಮನುಷ್ಯಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರ और ಕೊಟ್ಟಾರ हम उसमें एक भी अधिकार हमारी पास नहीं मिल रहा है। क्यों? ಒಂದೇ ನನಗ ಅದು ಸಿಗಂಗಿಲ್ಲ ಯಾಕ क्यों? ಯಾಕ हालेलुया। क्यों ಯಾಕ अधिकार नहीं मिल रहा है? ಅಧಿಕಾರ ಸಿಗಾಕತ್ತಿಲ್ಲ कुछ भी चीज देखने से हमें डर लगता है, ಏನು ನೋಡಿದ್ರೆ ಹೆದರಿಕೆ ಬರ್ತೈತಿ इसलिए हर एक अधर्म के लिए ಅಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಒಂದ್ ಅಧರ್ಮ परमेश्वर, ದೇವ್ರು हालेलुया बोला ना, परमेश्वर हालेलुया। हमसे इतना प्रेम करता है। ದೇವ್ರ ಇಷ್ಟೊಂದ್ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ಯಾನ हालेलुया बोलो जोर से। हालेलुया। बाजू वाला को बोलो, परमेश्वर ದೇವ್ರ लव मी, वंडरफुल गॉड। ಒಳ್ಳೆ ಸುಂದರ ದೇವ್ರು हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ. माय गॉड लव मी, ನನ್ನ ದೇವರ ಪ್ರೀತಿ मेरे परमेश्वर मुझसे प्रेम किया। ನನ್ನ ದೇವರ ನನ್ನನ್ನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ಯಾನ इधर पत्नी प्रीति नहीं कर रहा है, पति ये- प्रीति नहीं कर रहा है, ಇದು पत्नी होते हुए भी पति और किसी का प्रेम में पड़ा रहता है। What it ಹೆಂಡತಿ is? ಪ್ರೀತಿ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಗಂಡ ಪ್ರೀತಿ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ
क्या ये ಇದು ಏನು तुमको परमेश्वर ने बनाया, ನಿನ್ನನ್ನ ದೇವರ अपने ಮಾಡ್ಯಾನ प्रजा बोल के बनाया ತಾನ ಪ್ರಜಾ और एक ನೋಡಿ ಮಾಡ್ಯಾನ. अधिकार दिया तुझको अधिकार ಅವನ್ दिया है। ಅಧಿಕಾರ ಕೊಟ್ಟಾನ. जितने भी लोग यीशु मसीह का पास आते हैं ಎಷ್ಟು ಜನ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಕಡೆ इसको जल्दी जल्दी हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ. क्या बोलते हैं, अभी किसी कंपनी में हम काम को गया तो क्या होता है, ಯಾವ ಕಂಪನಿ ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ पहले हम टेम्पोररी जाते हैं ಮೊದಲು ಟೆಂಪರರಿ 6 ಹೋಗ್ತೀವಿ. महीना, 6 ತಿಂಗಳ 6 महीने के बाद 6 ತಿಂಗಳ ಮ್ಯಾಗ हम आशा करते हैं ನಾವು ಆಶಾ इस ಮಾಡ್ತೀವಿ कंपनी में मैं परमानेंट हो जाऊं, ಈ ಕಂಪನಿ ಒಳಗ್ और ಪರ್ಮನೆಂಟ್ परमानेंट जब हो जाते हैं ಪರ್ಮನೆಂಟ್ ಯಾವಾಗ तो ಹಾಕ್ತೀವಿ सारे कंपनी का जितने भी रूल है ಕಂಪನಿ ಎಷ್ಟು ರೂಲ್ಸ್ ಐತಿ हमें लागू हो जाता है। ನಮ್ಮ ಲಾಗು ಆಕತಿ होता है क्या नहीं होता? ಆಗತ್ತ ಇಲ್ಲ. हाँ, वैसे ही सेम परमेश्वर ಅದೇ ರೀತಿ ಸೇಮ್ आप- ದೇವ್ರ यीशु में आ गया, ಯೇಸು ಒಳಗ್ ಬಂದ್ರಿ महीना 2 महीना 3 महीना 4 महीना ತಂಗಳ 2 ಸಾಲ್ ಒಂದ್ ವರ್ಷ आप परमानेंट हो जाना चाहिए ನಿಮ್ಮ ಪರ್ಮನೆಂಟ್ और ಆಗ್ಬೇಕು. आपको सारे अथॉरिटी मिलेगा। ಎಲ್ಲ ಹತೋಟಿ ಸಿಗಬೇಕ. हर चीज, हर चीज ಪ್ರತಿ ಒಂದ್ ವಸ್ತು कंपनी में जब भी हम काम करते थे टेम्पोररी, ಟೆಂಪರರಿ ನಾವು ಕೆಲಸ परमानेंट जो भी आदमी है ಪರ್ಮನೆಂಟ್ ಏನ್ ಮನುಷ್ಯ वो ಅದಾನ अपने साबुन लेके हमें देता था। ಅವನ್ ಸಾಮ್ನ ತಂದ್ ನಮಗ್ ಕೊಡ್ದ. जब हम परमानेंट हो गई ಯಾವಾಗ ನಾವು ಪರ್ಮನೆಂಟ್ हम ಅದೀವಿ स्टोर की मालिक बन गई। ಸ್ಟೋರ್ ಮಾಲೀಕ ಅದೀವಿ. वैसे ही आपको मालिक बनाता हूं। ಅವ ಅದೇ ರೀತಿ ನಿಮ್ಮನ್ನ ಮಾಲೀಕ್ आप ಮಾಡ್ತಾನ. इस परमेश्वर को नहीं जानते, ಆ ದೇವರಿಗೆ ನೀವು यीशु ಗುರುತಿಸಂಗಿಲ್ಲ. मसीह आपको अधिकार देने आया। ಯೇಸು नहीं, ಸ್ವಾಮಿ हम ಅದಕ್ಕೆ इतना साल में यीशु में है तो अभी तक टेम्पोररी है। ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಯೇಸು ಒಳಗಾದೀನಿ ಟೆಂಪರರಿ. मेरे प्रजा बोला उधर, क्या बोला? ನನ್ನ ಪ್ರಜೆ ಹೇಳ್ಯಾನ. हम परमेश्वर की प्रजा, ನಾವು ದೇವರ ಪ್ರಜೆ. मैं उसे नहीं तेजेगा, ನಾವು मैं उसे छोड़ेगा नहीं है। ನಾವು ಬಿಡಂಗಿಲ್ಲ. हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ. बट क्यों ऐसा हो रहा है? ಯಾಕ ಹಂಗ ಹೇಳಕತ್ತ? क्यों ऐसा हो रहा है? हालेलुया बोलो जोर ಯಾಕ से। ಹಂಗ ಹೇಳಕತ್ತ? कितने लोग अलग कर ला? ಎಷ್ಟ್ ಜನ ತಿಳಿದ? देव सामर्थी, ದೇವ್ರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಉಳ್ಳದು. देव अनुग्रहाचे देव, ದೇವ ಅನುಗ್ರಹ ದೇವ್ರ. आशीर्वादाचा देव। ಆಶೀರ್ವಾದ ದೇವ್ರ. टेम्पररी तुला ठेवणार नाही तो, ಟೆಂಪರರಿ ಇರಂಗಿಲ್ಲ. तुला परमेंट करणार, ನಿನ್ನ ಪರ್ಮನೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾನ. अनगिनित वरदान देणार। ಅವನು ಗಿನಿತ್ ವರದಾನ ಕೊಡ್ತಾನ. अनगिनित बोला आज ಅವನು अनगिनित। ಗಿನಿತ್ वरदान एक ಕೊಡ್ತಾನ. कंपनी में अगर परमानेंट हो गया, गवर्नमेंट जॉब मिल गया, आपकी नसीब खुल गया बोलते हैं ना। अगर परमेश्वर के अंदर आप परमानेंट हो गया, आपके क्या खुल गया? ದೇವ್ರ क्या खुल गया? ಏನು स्वर्ग की दरवाजा खुल गया। ಪರಲೋಕದ ದರವಾಜ ಬಿಚ್ಚಲ್ಪಟ್ಟು. हाँ, जीसस इज से हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। यीशु मसीह ने बोला, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳಿದ್ರ. हालेलुया बोलो। ಹಾಲೆಲೂಯಾ. यीशु मसीह ने बोला, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳಿದ್ರ. परमेश्वर पर विश्वास रखते तो ದೇವರ ಮ್ಯಾಗ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ರ मुझ पर भी विश्वास रख, ನನ್ನ ಮ್ಯಾಗನ ನಂಬಿಕೆ ಇಡ್ರಿ. है ना? हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. स्वर्ग में परमेश्वर है, ದೇವರ ಸ್ವರ್ಗದಲ್ಲಿ ಅದ. धरती पर प्रभु यीशु मसीह है। ಭೂಮಿ ಮ್ಯಾಗ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ वो ಅದ. तुम्हें अधिकार दिलाने के लिए ಅವ आया, ಅಧಿಕಾರ ಕೊಡಾಕ್ वो ಬಂದಾನ. तुम्हें सामर्थ्य देने के लिए अव आया। क्यों सामर्थ्य- बनाया? ದೇವರ ನನ್ನ ಮಾಡ್ಯಾನ. अपने प्रजा बोलकर ನಿನ್ನ ಪ್ರಜಾ और ಅಂದ अपने मर्जी से बनाया, ತನ್ನ ಮರ್ಜಿಲಿ और ಮಾಡ್ಯಾನ. अपने प्रजा को कभी नहीं त्यागेगा। ತನ್ನ ಪ್ರಜೆಗೆ ಯಾವಾಗೂ ತ್ಯಾಗ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ. हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ. वो नरेंद्र बाहर काम करता है, ನರೇಂದ್ರ ಹೊರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾನ. उसको साबुन देता बोलता है, ಅವ್ ಸಾಬೂನ್ ಕೊಡ್ತಾರ, और शैम्पू देता है, ಶಾಂಪೂ ಕೊಡ್ತಾರ, और बहुत कुछ देता है। क्या क्या? हाँ? ಶೆಂಟ್, हाँ, सेंट देता है, जूता देता है, खाना देता है। ಸಾಬೂನ್ ಪುಡಿ. एक कंपनी में काम कर रहा है वो, इतना सब चीज मिल रहा है, ಎಷ್ಟು ಕಂಪನಿ ಕೆಲಸ और हम ಮಾಡಕತ್ತ. परमेश्वर की सर्वेंट है। ದೇವ್ರ ಕೆಲಸಗಾರ ಅದಿರಿ. तो क्या आपको कम रहेगा? ಏನ್ ನಿಮಗ್ कल ಕೊಡಂಗಿಲ್ಲ. देखा, कल एक घर में गए, एक बहन बोलता है, वाओ ವಾವ್. क्या ब्रदर आपके क्या तारीफ। हाँ, मेरी तारीफ मेरी परमेश्वर से है। बोलो ನನ್ನ ತಾರೀಫ್ ನನ್ನ परमेश्वर से है। ನನ್ನ ದೇವರ Who is- ಕಡೆಯಿಂದ Who is ಐತಿ. the make me? लॉर्ड जीसस क्राइस्ट। ದೇವ್ರ परमेश्वर बोलो, परमेश्वर। ದೇವ್ರ अपने आप को देखकर बोलो, मुझको परमेश्वर ने बनाया ನಿಮ್ಮನ್ನ ನೀವು ನೋಡ್ಕೊಂಡ್ ಹೇಳ್ರಿ. ನನ್ನ बीमार ದೇವ್ರು रहने के लिए नहीं, ಬೇಮಾರ್ ಇರಾಕಲ್ಲ, दुख में रहने के लिए नहीं, ದುಃಖ ಮ್ಯಾಗ ಇರಾಕಿಲ್ಲ, चिंता में रहने के लिए नहीं, ಚಿಂತಿ ಹೊರಗೆ ओ ಇರಾಕಿಲ್ಲ, कर्जा में रहने के लिए नहीं, ಸಾಲದಾಗ ಇರಾಕಲ್ಲ, स्वतंत्र रहने के लिए, ಸ್ವತಂತ್ರ ಇರಾಕ. है ना? हालेलुया। कहीं भी जाओ, आप किधर भी जाओ, ಎಲ್ಲೇ ಹೋಗ್ರಿ, ಎಲ್ಲೇ आपको ಹೋಗ್ರಿ, वही आदर मिलेगा। ಅದೇ ಆದರ್ಶ ಸಿಗ್ತದೆ. मुझे कोई पहचानता नहीं है, ನನಗ ಯಾರು इसलिए ಗುರುತಿಸಂಗಿಲ್ಲ. क्यों नहीं हो रहा है ये सब कुछ बातें? ಇದು ಯಾಕೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ? देखो, आप भजन संगीता निकाले, भजन संगीता ಕೀರ್ತನೆ अध्याय ಒಳಗ್ ನೋಡ್ರಿ. 25, Song chapter 25 verse 11। हालेलुया। हे यहोवा, हे यहोवा, अपने नाम के निमित्त हाँ मेरे अधर्म को हाँ जो बहुत है हाँ, क्षमा कर। बाजू वाला को बोल, मैं बहुत तकलीफ में है, मैं बहुत तकलीफ में है। कितना कोशिश करता है, कुछ नहीं हो रहा है, छोड़ दे उसे। ಬಿಟ್ಟು ಬಿಡ ಅದಕ್ಕ. हे यहोवा, ಹೇ ದೇವ್ರೇ, हे परमेश्वर, ಹೇ ದೇವ್ರೇ, मेरे बहुत सारे अधर्म
ನಾನು ಎಲ್ಲ अधर्म क्षमा कर दे. क्षमा माड मग क्षमा केल्यानंतर ना सगळं मिळणार का नाही मिळणार? क्षमा ಮಾಡಿಂದ ಎಲ್ಲ ಸಿಗುದಲ್ಲ है क्या नहीं? क्या करो क्या करो? क्षमा क्या ಮಾಡು बात नहीं आया. हे परमेश्वर, ಹೇ ದೇವ್ರೆ अधर्म का वजह से सुख नहीं मिलता. ಅಧರ್ಮಲಿದ್ದ ಸುಖ ಸಿಗುದಿಲ್ಲ अधर्म की वजह से काम सक्सेस नहीं होता. ಅಧರ್ಮಲಿದ್ದ ಕೆಲಸ ಸಕ್ಸಸ್ अधर्म की वजह से कामयाबी नहीं मिलता. ಅಧರ್ಮಲಿದ್ದ ಕೆಲಸ ಆಗಂಗಿಲ್ಲ ओ मैं बहुत कोशिश कर रहा हूँ. ಬಹಳ ಕೋಶಿಸ್ मैं ಮಾಡಾಕತ್ತೀವಿ बहुत कोशिश कर रहा हूँ. ಬಹಳ ಕೋಶಿಸ್ ಮಾಡಾಕತ್ತೀವಿ सफलता नहीं हो रहा है. ಆದ್ರೆ ಸಫಲತಾ उन ಆಗಂಗಿಲ್ಲ क्या प्रॉब्लम है? ಅದ್ರಾಗ ಏನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ क्यों ಐತಿ ऐसा हो रहा है? ಯಾಕೆ ಹಿಂಗ परमेश्वर ने बोला ದೇವ್ರು ಹೇಳಿದ್ರು मैंने तुझे बनाया है ನಾನ್ ನಿನ್ನ मेरी ಮಾಡಿ प्रजा बनाने के लिए, ನನ್ನ ಪ್ರಜೆಗಳು और ಮಾಡಾಕ मैंने तुझे कभी नहीं छोड़ेगा, ನಾ ಯಾವಾಗೂ ಬಿಡುದಿಲ್ಲ कभी नहीं त्यागेगा, ಯಾವಾಗ ತ್ಯಾಗ किसी भी ಕೊಡಂಗಿಲ್ಲ चीज की गति होने नहीं देगा. ಯಾವ ವಸ್ತುಕ್ ನಿನ್ ಕೊರತೆ ಆಗುದಿಲ್ಲ मैं तेरे तुम्हारा मालिक हूँ ನಾ ನಿಮ್ಮ ಮಾಲೀಕ और मैं ಅದಾನ तुझे बोलते हैं ना हालेलुया बोल जोर से. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ बोलते हैं यहोवा मेरा चरवा है, ದೇವ್ ಯವ್ವ ನಮ್ಮ ಕುರುಬನು मुझे कुछ गति नहीं ನಮ್ಮ है. ಯಾವ ಕೊರತೆ बोलो ಇಲ್ಲ बाजू वाला को यहोवा मेरा चरवा है, ಯವ್ವ ನನ್ನ ಕುರುಬನು मुझे कुछ. ನನಗ್ ಯಾವ್ದು ಗಟ್ಟಿ ಕೊರತೆ ಇಲ್ಲ कितने लोग झूठ बोल रहा है? ಎಷ್ಟ್ ಜನ ಸುಳ್ಳು ಹೇಳಕತ್ರಿ अगर यहोवा ही आपका चरवा है, ದೇವ್ರ ನಿಮ್ಮ ಕುರುಬನ ಇತ್ರ ಅಂದ್ರ सच्ची आपको कुछ गट नहीं होएगा, ನಿಜವಾಗ ನಿಮಗ ಏನೋ कुछ भी ಕೊರತೆ कम नहीं ಆಗುದಿಲ್ಲ होएगा, ಏನು ಕೊರತೆ ಆಗುದಿಲ್ಲ है ना? हालेलुया. जब 2002 में जब भी मैं यीशु मसीह के पास आया, मुझे कोई चरवा नहीं था. 2002ಕ್ ನಾ ಯೇಸು ಮಸಿ ಒಳಗ್ ಬಂದೆ ನನ್ನ कौन नहीं ಮೊದಲು था? कौन ಯಾರ नहीं था? ಕುರುಬನ ಇದ್ದಿಲ್ಲ कौन नहीं था? कौन नहीं था? कोई चरवा नहीं था मुझे. ಯಾವ್ದು ಕುರುಬನ ಇದ್ದಿಲ್ಲ मैं भटकी हुई भेड़ का समान थे. ನಾ ಕಳ್ಕೊಂಡಂತ ಕುರಿಗತಿ मैं अपने आप को बहुत बुद्धिमान समझते थे. ನನ್ನನ್ನ ನಾ ಬಾಳ ಬುದ್ಧಿವಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೆ हालेलुया बोलो जोर से. ಹಾಲೆಲೂಯಾ बहुत बुद्धिमान, बहुत समझदार, ಬಾಳ ಬುದ್ಧಿವಂತ ಬಾಳ बहुत ತಿಳುಕ वो भक्ति वाला, बहुत भक्ति वाला. ಬಾಳ ಭಕ್ತಿವಂತ उपवास तपास जप तप ये सब में माहिर था. मेरे काम ಎಲ್ಲ सक्सेस नहीं ಉಪವಾಸ होता. ಆದ್ರೆ ನಂದು ಯಾವ ಕೆಲಸ ಸಕ್ಸಸ್ ಆಗ್ತಿಲ್ಲ हमें जीवन में ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ जब चरवा नहीं होता है, ಕುರುಬ ಯಾವಾಗ जब ಸಿಗ್ತಾನ हमारे जीवन में गति रहता है. ಆ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನ ಕೊರತೆ कितने ಇರ್ತದೆ लोगों को मालूम है? ಎಷ್ಟ್ ಜನ ಗೊತ್ತೈತಿ चरवा नहीं रहता है, ಕುರುಬ हाँ, ಇರಂಗಿಲ್ಲ वो नहीं रहता है, ಅವ ಇರಂಗಿಲ್ಲ तो वो भेड़ क्या करता है? ಆ ಕುರಿ ಏನಾಗತ್ತ वो भटकते रहता है. ಅದು ಕಳ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತೈತಿ उधर ಈ ಅಲ್ಲೇ इधर, ಇಲ್ಲೇ उधर. ಇಲ್ಲೇ ಅಲ್ಲೇ क्यों? ಯಾಕ क्यों? ಯಾಕ गति है, ಅದು ಕೊರತೆ ಐತಿ खाना गति है, ಊಟ ಕೊರತೆ ಐತಿ बीमारी पड़ा है, ಆ ರೋಗನ್ಯಾಗ ಅದಾನ दुख पड़ा है, ದುಃಖ ಒಳಗ ಅದಾನ कर्जा पड़ा है, ಸಾಲದಾಗ ಅದಾನ टेंशन टेंशन टेंशन. ಟೆನ್ಷನ್ ದಾಗ Somebody ಟೆನ್ಷನ್ people is hallelujah बोलो. ಎಲ್ಲ हमेशा टेंशन. ಯಾವಾಗೂ ಟೆನ್ಷನ್ ನಾಗ ಇರ್ತಾನ क्या रहता है हमेशा? ಎಲ್ಲ ಯಾವಾಗೂ ಟೆನ್ಷನ್ ನಾಗ लेकिन भाई ये सिर को बनाया किसने? ಆದ್ರೆ ಈ ತಲಿ ಯಾರಿಗ್ ಎದಕ್ उसने ಮಾಡ್ಯಾನ जब भी बनाते समय अंदर टेंशन का वस्तु नहीं डाला. ಅವ್ ಮಾಡುವಾಗ ಟೆನ್ಷನ್ ಹಾಕಿಲ್ಲ बनाया उसने. ಟೆನ್ಷನ್ ಹಾಕ್ಯಾನ किसने बनाया सिर को? किसने बनाया? ತಲಿ ಯಾರ್ ಮಾಡ್ಯಾರ जेनेसिस चैप्टर 2 वर्स 7. किसने बनाया सिर को? किसने बनाया? ಆದಿಕಾಂಡ 2ನೇ परमेश्वर ने ದೇವ್ರು मिट्टी से ಮಣ್ಣಲ್ಲಿದ್ದ मनुष्य को बनाया ಮನುಷ್ಯ ಮಾಡಿದ अपने जैसे. ತನ್ನ ಸ್ವರೂಪವಾಗಿ कैसे ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ಯಾನ कैसे कैसे ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ಯಾನ कैसे बनाया? ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ಯಾನ कैसे बनाया? ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡ್ಯಾನ परमेश्वर को टेंशन है क्या? ದೇವ್ರಿಗೆ ಏನು ಟೆನ್ಷನ್ ಐತಿ यीशु मसीह को क्रूस पर मरने का टेंशन नहीं था. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಸಿಲ್ಬಿ ಮ್ಯಾಗ ಮರಣದ ಟೆನ್ಷನ್ ಇದ್ದಿಲ್ಲ कल मैं मरता हूँ बोल के टेंशन नहीं था उसको. ನಾಳೆಗ್ ನಾ ಸಾಯ್ತೀನಿ ಅಂತ वो ಟೆನ್ಷನ್ सब आनंद के साथ बोलता था लोगों को. ಯಾವಾಗ ಸಂತೋಷ ಕೂಡ आनंद का साथ लोगों को बोलता था. ಆನಂದಲಿದ್ದ ಹೇಳ್ತಿದ್ದ मुझे लोग पकड़ेगा, ನನಗ್ ಜನ ಹಿಡಿತಾರ फिर उनका सामने लेके जाएगा, ಮುಂದ್ ಒಯ್ದಾರ बहुत याचक लोग मिलेगा, ಬಾಳ ಯಾಜಕರ मुझे इतना कोड़े लगाएगा, ಇಷ್ಟ ನನ್ನ मुझे ಹೊಡಿತಾರ खीला मारेगा, ನನ್ನ ಮಳಿ ಹೊಡಿತಾರ कांटे का मुकुट डालेगा ಮುಳ್ಳಿನ ಕಿರೀಟ ಹಾಕ್ತಾರ और मुझे क्रूस पर चढ़ाएगा. ಅವ್ರ ನನ್ನ ಸಿಲ್ಬಿ ಮ್ಯಾಗ मुझे ಇರಿಸ್ತಾರ मारेगा नहीं, ನನ್ನ ಹೊಡಿತಾರ मैं खुद मरेगा. ನನಗ ನನ್ನ उसको ಆಗಿ ನಾ वो ಸಾಯ್ತೀನಿ टेंशन नहीं था. ಅದು ಟೆನ್ಷನ್ ಇದ್ದಿಲ್ಲ हमको इधर घर चलाने का ನಾ टेंशन, ಮನಿ ನಡೆಸೋ बच्चे ಟೆನ್ಷನ್ को स्कूल पढ़ाने का टेंशन, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸ್ಕೂಲ್ घर ಹೋಗೋ बनाने का टेंशन, ಮನಿ ಮಾಡೋ कर्जा ಟೆನ್ಷನ್ फेडने का टेंशन. ಸಾಲ ಹರಿದ तू ಟೆನ್ಷನ್ इसमें क्यों? कौन बनाया आपको? ಯಾರ್ ನಿಮ್ಮನ್ನ ಮಾಡ್ಯಾನ हाँ? ಯಾರ್ कौन ಮಾಡ್ಯಾರ बनाया? ಯಾರ್ ಮಾಡ್ಯಾರ मालूम नहीं, ಗೊತ್ತಿಲ್ಲ मालूम नहीं. ಗೊತ್ತಿಲ್ಲ मैं बाहर जाएगा, बहुत पैसा कमाएगा, ನಾವ್ ಹೊರಗೆ ಹೋಗಿ ಬಾಳ್ ರೊಕ್ಕ ಜಮಾ मेरे भाई तू इधर ही घर बनाएगा, उधर ನೀ नहीं ಇಲ್ಲಿ बनाएगा. ಮನಿ ಮಾಡ್ತಿ ಅಲ್ಲಿ ಮಾಡೋದಲ್ಲ लिसन, मेरा सुनो, ನಾನು ಕೇಳು तुमको घर उधर भी बनेगा, ಅಲ್ಲಿನ ಮನಿ ಮಾಡ್ತಿ इधर बनेगा, ಇಲ್ಲಿ ಮನಿ प्लस ಮಾಡ್ತಿ उधर भी बनेगा, ಮತ್ತ ಅಲ್ಲಿನ प्लस ಮಾಡ್ತಿದಿ आनंद रहेगा, ಸಂತೋಷ ಇರುತ್ತ नथिंग टेंशन. ಯಾವ್ದು ಟೆನ್ಷನ್ Free ಇರಂಗಿಲ್ಲ ಫ್ರೀ ಇರ್ತಿದೆ
मुझे पढ़ने का टेंशन नहीं है। ನಾನು ಓದು ಟೆನ್ಷನ್ हालेलुया, बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ कौन बनाया मुझे? ಯಾರು ಮಾಡ್ಯಾರ ನನ್ನನ್ನ बोलो मुझे कौन बनाया? ಯಾರು ಮಾಡ್ಯಾರ नहीं मैं वो किया, मैं ये किया, मैं वो किया, मैं ये ನಾ किया। ಇದು ಮಾಡೀನಿ ನಾ ಅದು ಮಾಡೀನಿ मछली पानी का बाहर गिरेगा तो क्या करता है वो? ಮೇನ ನೀರ್ ಹೊರಗ್ ಬಿಟ್ರೆ जब ಏನಾಗತ್ತೆ मछली जब तक पानी में रहता है वो सोचता है मैंने पानी को साफ रखा। ಅವ್ ನೀರಾಗಿರ್ತೈತಿ ಅದಕ್ಕೆ ಅನಸ್ತೈತಿ ನಾನು ಸಾಫ್ ಮಾಡೀನಿ ऐसा हो सकता है क्या? ಹಂಗಾಗತ್ತನ ऐसा हो सकता है? ಅದು ಹಿಂಗಾಗತ್ತ इसलिए तुम जीवन जी रहा है ನೀ ಜೀವಂತ ಅದಿದಿ आपकी जीवन से, आपके सामर्थ्य से नहीं, ನಿಮ್ಮ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಇಲ್ಲ ये परमेश्वर के अनुग्रह से, ಈ ದೇವ್ರ ಅನುಗ್ರಹಲಿದ್ದ ನೀ ಜೀವಂತ ಅದಿದಿ परमेश्वर का अनुग्रह से। ದೇವ್ರ ಅನುಗ್ರಹಲಿದ್ದ किसके अनुग्रह से? ದೇವ್ರ ಅನುಗ್ರಹಲಿದ್ದ हाँ, हालेलुया, बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ